राज्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात वक्तव्य केली जात आहेत। यावर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की ईव्हीएम मध्ये काही घोटाळा निघाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन। पाहुयात पाचपुते अजून काय म्हणाले। ईव्हीएमचा व्हीव्हीपॅटचा आम्हाला अनुभव हा 2019 ला आला। यावेळेस आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेबांची निवडणूक चालू होती आणि समोरील उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं। त्यांना मतात थोडंसं फेरबदल वाटला होता आणि त्यावेळेस एक व्हीव्हीपॅट मोजायला घेतलं होतं, त्यात कसलाही बदल आला नाही। त्यामुळे मी ही प्रक्रिया जवळनं पाहिली, कारण मी निवडणूक प्रतिनिधी होतो त्यावेळेस आणि मी आतमध्ये होतो पूर्ण वेळ, बराच वेळ। आमचा निकाल हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा निकाल त्यावेळेस श्रीगोंद्याचा लागला होता। तेव्हा मला अशी अडचण काही वाटत नाहीये। म्हणजे जर तशी अडचण असते तर ज्यावेळेस आमच्याकडे मागणी, आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस मतमोजणीची मागणी झाली किंवा व्हीव्हीपॅट मोजायची मागणी झाली होती, त्यावेळेस आत्ताचे हेच महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी चेष्टेवारी नेलं होतं की ज्यावेळेस अहिल्यानगरचा निकाल दक्षिणेचा असा लागलाय, मग जनतेचा कौल मान्य नाही का यांना। मग जर लोकसभेला तुम्हाला जनतेचा कौल मान्य आहे तर मग असं वेगळं काय घडलंय? म्हणजे असं बदल काहीच नाही, तीच यंत्रणा आहे, तेच मतदार आहेत आणि त्या मतदारांनी कौल बदलला मग तुम्हाला निकाल मान्य नाही, हे दुर्दैवी आहे। म्हणजे लोकशाहीला घातक आहे। म्हणजे लोकशाहीला घातक आमचा पक्ष नसून ही महाविकास आघाडी आहे। म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या बाजूने कल असतो तो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं सुवर्ण दिवस असतो आणि ज्या दिवशी त्यांच्या विरुद्ध निकाल लागतो म्हणजे हा महाराष्ट्राचा काळा दिवस। म्हणजे हे दुर्दैवी आहे। मी तर बघा, रोहितजींनी तर त्यांच्या माध्यमात आपल्या माध्यमातून सांगितलंच आहे। तर माझी उलट महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे की तुमच्याच नेत्याचं विचार तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्यावर कॉन्फिडन्स नसेल तर मी तसा वयाने खूप लहान आहे, माझी पहिलीच निवडणूक आहे, माझा इलेक्शन कमिशन ह्या प्रक्रियेवरती पूर्ण विश्वास आहे आणि जर अशी शंका असेल किंवा उद्या जर प्रक्रियेमध्ये कसलाही दोष समोर आला तर विक्रम पाचपुते 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदार हा पहिला असेल की तो राजीनामा देऊन परत एकदा निवडणुकीला सामोरे जायला तयार असेल।